आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल या ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार आहे। महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही, अजितदादा गटाच्या आमदारांचं मत। पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती, सूत्रांची माहिती। निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्त होण्यास सोमय्यांचा नकार, मला न विचारता निवडणूक संपर्क प्रमुख का नेमलं? मी भाजपचा सदस्य, मला इतर नियुक्ती नको। किरीट सोमय्यांचं रावसाहेब दानवेंना पत्र लिहित खदखद व्यक्त। तर निवडणूक प्रचार समितीमधून नाव वगळल्याने प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती। तर माझा पक्षावर आणि नेत्यांवर पूर्ण विश्वास, शहा फडणवीस निश्चितपणे माझ्यावर चांगली जबाबदारी देतील, लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। वरळी मतदारसंघात मनसे नेते संदीप देशपांडेंकडून मोर्चे बांधणी, राज ठाकरे लवकरच संदीप देशपांडेंच्या विजन वरळी या जाहीरनाम्याचं उद्घाटन करणार। महायुतीत समसमान जागांची आमची मागणी, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, तर विधानसभेची निवडणूक सीएम शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा हक्क, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार वरिष्ठ, तर अजित पवारांनी शिंदेंपेक्षा मोठी बेईमानी केली, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राजकीय पक्षानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। राज्य निवडणूक आयोग 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार।